नमस्कार. चला, आज एका अशा विलक्षण कथेमध्ये जाऊया जिथे नियती आणि दैवी शक्ती एकमेकांसमोर उभ्या ठाकतात. ही एक अशी कहाणी आहे जिथे ज्ञानच शाप बनतं आणि मृत्यू जीवनाची एक नवी सुरुवात ठरतो. हे शब्द ऐकून अंगावर काटा येतो नाही का? हे शब्द आहेत गुरुदत्त भट नावाच्या एका महान ज्योतिषाचे, ज्यांनी स्वतःच्या मृत्यूचा अनुभव जिवंतपणे घेतला. आजची कथा त्यांच्या याच अविश्वसनीय संघर्षाची आहे. तर हे गुरुदत्त भट मोठे विद्वान ज्योतिषी होते, म्हणजे एकदम हुशार. पण विचार करा, ज्या ज्ञानावर त्यांचं प्रभुत्व होतं तेच ज्ञान त्यांच्यासाठी एक दिवस शाप बनून उभं ठाकलं. कसं? कारण त्यांच्याच ज्योतिष गणनेतून त्यांना एक अशी गोष्ट कळली जी होती त्यांच्या स्वतःच्या मृत्यूची अचूक वेळ आणि हो, स्थळसुद्धा. आता ज्योतिषशास्त्र म्हणजे काय? तर आपल्या पूर्वकर्मांच्या आधारावर आपलं भविष्य कसं असेल हे ग्रहनक्षत्रांच्या स्थितीवरून वर्तवणारं शास्त्र. म्हणजे एका अर्थी आपलं आयुष्य एका ठरलेल्या मार्गावर चालतं आणि ग्रहनक्षत्र फक्त आपल्याला त्या मार्गावरचे टप्पे दाखवतात. हा जणू काही नशिबाचा एक पक्का नकाशाच असतो. आणि गुरुदत्त भट यांना ही गोष्ट पूर्णपणे पटली होती, कारण त्यांच्या शरीरानेच त्यांना साथ द्यायचं सोडलं होतं. त्यांची नाडी थांबली होती, हृदयाचे ठोके बंद पडले होते, कुंडलीत जे लिहिलं होतं ते तंतोतंत घडताना दिसत होतं. आता यातली सगळ्यात विचित्र आणि अविश्वसनीय गोष्ट काय होती माहितीये? त्यांचं शरीर जरी मृतवत झालं असलं तरी त्यांची चेतना, त्यांची जाणीव पूर्णपणे जागृत होती. विचार करा काय अवस्था असेल ती. ही एक अशी अवस्था होती जी केवळ एका दैवी शक्तीनेच निर्माण केली होती. जेव्हा सगळ्या आशा संपल्या, मृत्यू अगदी डोळ्यासमोर दिसू लागला, तेव्हा गुरुदत्तांना एका गोष्टीची जाणीव झाली. ती म्हणजे त्यांचं ज्ञान आणि त्यांची नियती या दोन्हींच्या पलीकडे एक खूप मोठी शक्ती आहे. एक अशी शक्ती ज्या शक्तीच्या अस्तित्वावर त्यांनी कदाचित आजपर्यंत शंकाच घेतली होती. आणि इथूनच या कथेचा खरा संघर्ष सुरू होतो. म्हणजे बघा, एका बाजूला आहे कर्माचा अटळ नियम, असं नशीब जे बदललंच जाऊ शकत नाही. आणि दुसऱ्या बाजूला आहे एका सद्गुरूंची कृपा, एक अशी शक्ती जी या अटळ नियमालाही बदलू शकते. आता त्यांच्या ज्ञानाचा सगळा अहंकार गळून पडला होता. एक महान पंडित, एक विद्वान ज्योतिषी आता एका 10 वर्षांच्या लहान मुलासमोर मदतीचा याचक बनून उभा होता. त्या 10 वर्षांच्या श्रीपादांनी गुरुदत्तांच्या आरपार पाहिलं. त्यांनी फक्त त्यांचं शरीरच नाही तर त्यांची ती विचित्र जिवंत मृत अवस्था एका क्षणात ओळखली आणि त्यांना त्यांच्या स्थितीची अत्यंत कठोर शब्दांत जाणीव करून दिली. आणि इथूनच सुरू होतो कथेचा तो भाग जिथे एक अगदी साधी, दयाळू कृती एका मोठ्या वैश्विक घटनेचं रूप घेते. एक असा क्षण जो नियतीला सुद्धा आपला मार्ग बदलायला भाग पाडतो. यातली एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. श्रीपादांनी हा प्रसंग स्वतःच घडवून आणला होता आणि आपल्या आईला, सुमती महाराणींना त्या दैवी कृपेचा एक महत्त्वाचा भाग बनवलं होतं. बरं, मृत्यू टाळण्यासाठी काय करावं लागेल असं वाटतं? एखादा मोठा यज्ञ, पूजा किंवा कोणतीतरी कठीण तपश्चर्या? पण नाही. उत्तर या सगळ्यापेक्षा खूपच साधं होतं. हो, खरंच, फक्त मुठभर शिळा भात हाच होता त्या महान चमत्काराचा केंद्रबिंदू. यातून एक खूप मोठी गोष्ट लक्षात येते की दैवी शक्ती नेहमीच काहीतरी भव्यदिव्य रूपात प्रकट होते असं नाही. ती अगदी साध्या आपल्या रोजच्या गोष्टीतून सुद्धा तिचं काम करून जाते. तो भात जणू अमृतच होता. तो एक घास पोटात जाताच एका क्षणात गुरुदत्तांच्या शरीरात प्राण परत आले. त्यांचं शरीर पुन्हा जिवंत झालं. ज्योतिषशास्त्राने लिहिलेलं नशीब एका भाताच्या घासाने पूर्णपणे बदलून टाकलं होतं. चला, संकट तर टळलं होतं, पण या अनुभवातून गुरुदत्तांना एक महान सत्य उमगलं होतं. त्यांना कर्माच्या आणि काळाच्याही पलीकडे असलेल्या एका मोठ्या नियमाची ओळख झाली होती. तर मग या संपूर्ण कथेतून आपण काय शिकतो? हेच की कर्माचे नियम कितीही शक्तिशाली असले तरी ते अंतिम नाहीत. त्यांच्या आईवर एक शक्ती आहे आणि ती म्हणजे सद्गुरूंची कृपा. हीच ती शक्ती आहे जी ग्रहांची स्थिती आणि कर्माची फळं म्हणजेच आपलं नशीब बदलण्याची ताकद ठेवते. आता गुरुदत्तांची कथा ही काही एकमेव घटना नव्हती. श्रीपादांची ही अफाट शक्ती अनेकदा दिसून आली आहे. एकदा तर त्यांनी स्वतःच्या आजोबांना म्हणजे बाबनाचार्युलूंना स्पष्टपणे सांगितलं होतं. विचार करा जरा, किती सहजपणे त्यांनी एका साध्या कृतीतून म्हणजे नारळ फोडण्याच्या विधीतून एक अटळ मृत्यू टाळला. हेच तर त्यांच्या शक्तीचं खरं स्वरूप होतं. अत्यंत साधं पण अमर्याद. आणि त्यांची शक्ती केवळ याच जन्मापुरती मर्यादित नव्हती. दुसऱ्या एका प्रसंगात तर त्यांनी जन्मजन्मांतरीच्या कर्माच्या गाठीही सोडवल्या. एका माणसाला एका अतृप्त आत्म्यामुळे खूप त्रास होत होता.
श्रीपादांनी याला योगकाल आणि योगदेश निर्माण करणं असं म्हटले. याचा अर्थ काय? तर त्यांनी काळाच्या आणि जागेच्या सामान्य नियमांच्या पलीकडे जाऊन एका विशिष्ट क्षणी अशी परिस्थिती निर्माण केली जिथे अनेक जन्मांचं कर्म एकाच वेळी संपवलं जाऊ शकतं. ही एक खरंच अविश्वसनीय गोष्ट आहे. आणि हाच प्रश्न आपल्याला शेवटी विचार करायला लावतो की जर दैवी कृपेने नशीब बदलता येतं तर मग आपल्या प्रयत्नांना, आपल्या कर्मांना काय अर्थ उरतो? आपलं कर्म आणि श्रद्धा या दोन्हींमधलं खरं नातं काय असावं यावर नक्की विचार करा.